सगळ्यांना माझा नमस्कार। आज ना मी तुम्हाला एक हॅक दाखवणार आहे। ते म्हणजे आपण आता वटपौर्णिमा गेली ना, त्यासाठी सगळेजण फणस आणतात। आम्ही पण एक अख्खा फणस आणला। फणस खायला तर मस्त लागतो आणि पण तो कापायला लागतो। आपण कापायला आणि जे काही कापल्यानंतर त्याला जो सुरी किंवा डिंक लागतो तो काढणं काही आपण ज्याच्याने कापतो त्याला जो खूप त्रासदायक लागतो। पण मी काही म्हटलं ट्राय करून बघू, म्हणून ही जी सुरी एक ट्राय करून बघितलं। गॅसवरला मस्तपैकी तुम्ही बघताय त्याला असे बुडबुडे गरम बघा, गॅसवर गरम झाल्यावर बघू शकता तुम्ही त्याला डिंक असा टिश्यू पेपरने पुसून आल्यासारखा झालाय। इतक्या इझिली निघाला। गरम झाल्यावर त्याला मी टिश्यू पेपरने ना किती इझिली निघाला। नाही तर हेच आपण घासायला जातो की नाही साबणाने काट्याने विदिन नो सगळीकडे तो डिंक पसरत जातो। पण हे असं गरम केल्यावर झाली आहे, इतक्या इझिली निघतं त्याला। म्हणून आता परत एकदा गरम करून म्हणजे जे काही छोटे मोठे अजून कण राहिले असतील डिंकाचे ते फायनल पुसून घेण्यासाठी परत एकदा गरम केलं आणि फायनल त्याला आणि आता त्याला एकदा फायनल पुसून घेऊ। हे झालं की एकदा साबणाने धुवून काढायची, एकदा चांगली साबणाने धुवून काढायला। डिंक हा इतका इझिली निघू शकतो हे मलाही पहिल्यांदा इझिली निघतं ना हे, म्हणून म्हटलं तुम्हालाही सर्वांना आजच कळलं, म्हटलं तुमच्याशी शेअर करावं। थँक्यू।